मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा नाणा. थँक्स. अरे प्रसाद ओक, तुम्ही आलात. खूप मिस केलं तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल का म्हणून. तुम्ही सोप्या नावाचे आहात ना, लगेच 2 पंच निघतात. ते अवघड नावाचे पुष्पक छत्री येतात ना, पुष्पक छत्री. ते येतात ना, डायरेक्ट विषयाला हात घालावा लागतो. आणि इतिहास गावा आहे, जेव्हा जेव्हा आमच्या स्किट मध्ये विषय आलाय तेव्हा तेव्हा आमचं स्किट बोंबललंय. असो, 4 आठवडे झाले स्क्रॅच येऊन काय मिळत नाहीये, म्हणून आम्ही आमच्या हक्काच्या स्किटवर परत आलोय. आमचा पारंपरिक सेट बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी खरात काकूकडे पैसे मागायला आलोय. चला आता आपण आपल्या खरात काकूकडे गेलं पाहिजे. हॅलो, ओ खरात काकू, खरात काकू हाय का घरात काकू? ओ आले आले कोण सकाळी सकाळी भरते दरवाजावर? खरात काकू. अरे हो आले. अरे गौऱ्या, तू इथे काय करतोयस? 1 मिनिट इकडे बघून बोला. नाही, इथे आणि इथे सेम दिसतंय. निघ. 1 मिनिट. निघ काय निघ, निघ काय निघ. आतमध्ये. मी वर्गणी मागायला आलेलो नाहीये. 1 मिनिट गौऱ्या, पुढच्या 2 महिन्यात एकही सण नाहीये. हा. आणि मे महिन्याच्या सुट्टीची वर्गणी मागायला आला असशील ना तर लाथा घाले ना. अरे पण मी वर्गणी मागायला आलेलोच नाहीये. मग? आज मी तुमच्याकडे सोसायटीचं निवेदन घेऊन आलोय. कसलं निवेदन? तुमचं सोसायटीवर भरपूर प्रेम आहे ना. हो ते तर आहेच. सगळ्यांच्या समस्या तुम्हाला माहिती आहे. हो. तुमचा जनसंपर्क तुमच्यासारखा आहे. म्हणजे? दांडगा. आणि लोकांच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत. सामाजिक भान आहे. मग? म्हणून सगळ्यांनी ठरवलंय काय? की ह्या वेळेस निवडणुकीला खरात काकूला उभं करायचं. अरे तू वेळास. काय रे? निवडणूक आणि मी. हो. चल चल. काकू, युवा समितीची मीटिंग झाली काल. त्याच्यावर तुमच्या नावावर आम्ही तुक्का मोर्तब केलंय. शिक्कामोर्तब असतं ते. हो काय? अरे पण मी सहज तुमचं नाव घेऊन तुक्का मारला. सगळे बोलले हो हो खरात काकू, खरात काकू. त्यांना उभं करा, त्यांना उभं करा. माझ्या नावावर तुक्का मारला. हो. आणि युवा समिती कोणती रे? हे आमच्या पोरापोरांची. अरे खाली बाईक वर बसून चकाट्या पिटणार आहे तुम्ही पोरं. तुमची युवा समिती. ते महत्वाचं नाही हो. तुम्ही निवडणुकीला उभे राहा ते महत्वाचं आहे. हे बाबा, माझा काही संबंध नाहीये रे. ते पोळ्या लाटताना उभा राहायचं मला कंटाळ येतो. निवडणुकीला काय उभी राहणार आहे मी. जा जा. काय काकू, हा? पाणीपुरीच्या गाडीवर संध्याकाळी 7 रात्री 10:30 नॉनस्टॉप पाणीपुरी खातात तेव्हा पाण्यात दुखत तुमचे. हा? पण काकू तुम्ही काही करा पण इलेक्शनला उभे राहा तुम्ही. मी सांगतो गॅरंटी देऊन तुम्ही पडणारच नाही. गौऱ्या, मी पडेन असं मला वाटतंय. तू नको रिस्क घेऊस. रिस्क मी घेत नाही, रिस्क पृथ्वी घेते. तुम्ही पडला तर नष्ट ती होणार आहे. माझ्या घरात येऊन माझाच अपमान करतोय. आता तू निघ. निघ काकू, ऐका ना. निघ म्हटलं ना. निघ निघ निघ. ठीक आहे आता निघ तर निघ. 2 नावं काढलेली आम्ही. आता तुम्ही नाही म्हणता तर त्यांनाच उभं करतो इलेक्शनला. ए, कोण ते? अरे ती पाण्यासारखा पैसा होताला तयार आहे. काय 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 पैसा. कोण ते? आय कॅन टेल हर अबाउट दॅट. ओ माय गॉड. कानफड फोडे ना. सांग कोणती. सांगतो. तुमची लाडकी थोरात बाई. थोरातीन इलेक्शनला उभी राहणार? हो. आणि तिने हे सांगितलंय जर का मी निवडून आले ना तर त्या घराच्या बिल्डिंग खाली 4 तास फटाक्याने ढोल फोडून मी नाचणार आहे जोर जोरात. आणि एकदा का निवडून आले की सगळ्यात पहिले तुमच्या घराला नोटीस पाठवणार. यातून इंटिरियर केलं ना, खिडकी बिडकी बाहेर काढली, सगळी तोडणार. आणि या एरियातल्या सगळ्या पाणीपुरीच्या ठेल्यात ना ते गायब करणार. हे नाही नाही गौऱ्या, पाणीपुरीचे ठेले नाही. तेच सांगतो तुम्हाला. मी राहते निवडणुकीला उभी. यस. जाऊ दे, मला समाजासाठी असं काहीतरी करायचंच होतं. तेच केलं पाहिजे. आणि सामान्य माणसांनी कधीपर्यंत मागे राहायचं. हो. आणि सामान्य माणसाला पाणीपुरी पासून वंचित ठेवणारी ही कोण? क्या बात है काकू, क्या बात है. मी राहणार निवडणुकीला Yes. उभी. तुम्ही उभं सौ राहा. वनिता खरात निवडणुकी. कोणत्या पक्षात उभं राहायचं मी? मला तिकीट कोण देणार? काकू तुम्ही तिकिटासाठी असं मागे पुढे करणार आहात का, लुडबुड करणार आहात का? अरे ट्रेनचं तिकीट काढायला तुम्हाला कंटाळा येतो म्हणून ट्रेनच्या मागे 13वी बोगी म्हणून तुम्ही जाता. काही या काही काय डोळ्याने बघितलंय मी. गौऱ्या 13वी बोगी. माझा एक काम करा ना, लोक ऐकतील. इकडे काय अभग जेवण उभे राहा. हा? काय तुम्ही पण अभग जेवण उभे राहा. नीट सांग ना, नीट सांग ना. अपक्ष म्हणून उभे राहा. अपक्ष यस. इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट. स्वतंत्र यस. अपक्ष उमेदवार सौ वनिता खरात यांना बहुमताने निवडून द्या. यांचं चिन्ह. गौऱ्या चिन्ह काय? अरे हो यार, तुमचं चिन्ह काय असेल?
गौऱ्या असं काहीतरी चिन्ह सुचव ना ज्याच्यात मी दिसली पाहिजे. या जगात असं काय आहे तुम्ही दिसायला? गॅस बुलडोझर. नको रे अरे बुलडोझर काकू- खूप अवाढव्य अरे वाटेल. नाही लय भारी आहे ते. असं बुलडोझर रस्त्यातून निघेल ना प्रचाराला, त्याच्यावर तुमचा फोटो असा आणि बुलडोझर आणि आम्ही ओरडणार, अरे येऊन येऊन येणार कोण? बुलडोझर शिवाय आहेच कोण? आला रे आला बुलडोझर आला, आला रे आला बुलडोझर आला, सगळ्या खड्ड्यांचा कर्तनकार आला. भारी आहे ना? भारी आहे. एक नंबर. आणि हा आपल्याला 10-15 JCB लागतील. जेसीबी का? आता हे झालं ना, रस्त्यावरती झालं ना, हा. आपण गल्ली बोलत फिरणार रॅली काढत. हो. तुम्ही असं फिरणार, तुमचा धक्का लागणार बिल्डिंगला, बिल्डिंग पडणार धड 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 धड. त्या पडलेलं बिल्डिंग आहे ना, त्याचं गॅबरेज उचलायला आपल्याला JCB लागेल ना. फॅब्रिज ती माती असते त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? तू बोललास ते बरोबर. तेच. ते उचलायला JCB लागेल ना. लोक बोलतील काय उमेदवार आहे, बिल्डिंग पाडली पण माती उचलली, बिल्डिंग पाडली पण माती उचलली. क्या बात याला आहे. म्हणतात उमेदवार. बुलडोझर डन 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 बुलडोझर डन. 10,000 द्या. कशाला? फ्लेक्स छापायचा आपल्याला. बुलडोझर फ्लेक्स. अरे तुमचा फ्लेक्स छापायचा ना सगळ्या एरियामध्ये. हा, पण- तुम्ही निवडणुकीला उभे आहात ना. 10,000 खूप होत आहेत गौऱ्या. अरे माझ्या ओळखीचा होता म्हणून त्यांनी कमी केलं. बसा इकडं. मी त्याला बोललो भाई फ्लेक्स छापणे काय? बोलता उमेदवार कोण आहे? बोला वनिता खरात. एक फोटो का 10,000. बोला यार ऐसा मत कर यार. तर त्यांनी 10,000 सगळे फ्लेक्स 10 फ्लेक्स. डन डन 10,000 द्या. वा 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 काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जिंकणार, तुम्ही जिंकणार. आणि डन कर. Yes. गौऱ्या हा. मला जमेल ना रे. अरे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही काहीच करायचं नाहीये. उमेदवाराने फक्त उभं राहायचं, जे काय करणार कार्यकर्ता करणार. मी तुमचा प्रचार करणार नाही करून. हॅलो 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 माईक टेस्ट हॅलो हॅलो. ऐका ऐका, आपल्या विभागातून सौ वनिताताई खरात निवडणुकीसाठी उभ्या आहेत. एक कॉमन आहे थोडं काहीतरी वेगळं. रॅप तयार करूया का? काय रॅप. हे? अरे रॅप आजपर्यंत कुणीच केलं ना, आपण करूया ना. कर कर कर. या टाक आएगा अपना बुलडोजर भी आएगा आएगा. तू खड़ा करके गया है, मैं चपटा करके जाएगा. आएगा आएगा आपला बुलडोझर आएगा आएगा अपना. अरे अपना बुलडोजर आएगा ना, मैं चपटा करके जाएगा ना. तू खड्डा करके गया है ना, मैं चपटा करके जाएगा ना. कसा आहे? क्या बात आहे गौऱ्या, हे सगळं 30,000 रुपये. 30,000. इथे 30,000. कशाला? रॅप तयार करायचा आहे ना, मग ते रेकॉर्डिंग रूमला जावं लागेल. मग अरे. सिंगरला पैसे, लिरिक्सला पैसे द्यायला लागतील ना. 30,000 खूप होत आहेत गौऱ्या. अरे बाबा आमिर मानला ते नशीब माना. मग तो आधी 1,00,000 रुपये बोला भाई अरे आपल्याच ओळखीचे आहेत, दे ना यार 30,000 रुपयात. आम्ही हडका करणार. हो एवढं कुठं होतं? पण भारी करा. 30,000 रुपये. वा 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 थँक्यू काकू, थँक्यू सो मच. आता रॅप तयार झाला का समजा. पण मला भाषण पण द्यावं लागेल. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही फक्त उभं राहायचं, सगळं कार्यकर्ते करणार. मी आहे ना, मी भाषण सांगणार तुम्हाला कसं माईकवर बोलायची भीती येस. हॅलो नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी सौ वनिता खरात एक गृहिणी आहे आणि माझं चिन्ह आहे बुलडोझर. मी गृहिणी बनून जशी तुमच्या घराची काळजी घेऊ शकते, तसंच बुलडोझर बनून सगळ्या समस्यांना चेचून टाकेन. आणि जर का तुम्ही मला निवडून दिलं तर ह्या वार्डात मी माझा स्वतःचा पुतळा बांधेन. आपण तुमचा पुतळा बांधू ना, भव्य दिव्य पुतळा, जगातला सगळ्यात जाडा पुतळा तुमचा असेल. हो तो कसा आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. हा. तर तुमचा बांधू स्टॅच्यू ऑफ जारबर्डी. जाडबर्डी असं बांधाय ना आपण. पुतळा फक्त फिरण्याकरता एक अख्खी मेट्रो ट्रेन तिथं बांधायची आपण. त्याची कंबरच फक्त 20 किलोमीटरची असेल. 20 किलोमीटरची कंबर. 56 आलेत आपल्या डोक्यामध्ये. तुम्हाला पार्क बांधायचा ना, हा. पुतळ्याच्या आतमध्ये लहान मुलांसाठी पार्क बांधूया. हा मुलं तुमच्या जिभेवरनं घसरगुंडी खेळतील. आणि खरात काकूच्या हातावर मुलं सिसा खेळतील. खरात काकूच्या केसामध्ये जुरासिक पार्क तयार करू. आतमध्ये डायनासोर्स, ॲनाकोंडा सगळे प्राणी. क्या बात आहे. तुमच्या कानाच्या पाळी आहेत ना, हा. त्या दोन्ही पाळ्यामध्ये खांडेकरला उलटा लटकवू, डूल म्हणून. एक मिनिट. काय? याचा काय उपयोग आहे आपल्याला? काहीच नाही, माझं मानसिक समाधान, बाकी काही नाही. बाकी काही नाही. चला पुतळा बांधायचे 1,00,000 रुपये द्या. 1,00,000? 1,00,000 रुपये. का? का म्हणजे पुतळा बांधायचा आहे. कोण बांधणार आहे? कोण बांधणार आहेत? बांधणारे पण घाबरले. मुघलकालीन होते. मुघलकालीन? त्यांना बोललो मिया पुतला मानणे काय? बोले किसका मानणे काय? बोले खरात मामी का? क्या बाता मार रे. स्वतःच्या हाताने हात कापून घेतले. स्वतःच बोले क्या बाता मार रे. खरात बाई का ये ले काटता मैं. कापले हात. काय करणार? आता कोण बांधणार? आता ओळखीचा आहे माझ्या भांडूपचा आहे, काय लय फेमस आहे, कोण? निखिल बने. हा? तो बोलला मी 30,000 बांधून देतो. 30,000 रुपये द्या. 30,000. हा. ओके.
मी दिलेले पैसे मला दे. का? मी तुला कार्डच देते म्हणजे तू सगळं त्याच्यातच कर म्हणजे परत परत मागायला यायची गरज नाही. म्हणजे तुम्ही पाण्यासारखा पैसे वाया घालणार. काढ द्या. एवढी काय घाई आहे? निवडणूक झाल्यावर देईन की. अरे तुम्ही बोलत ना आता कार्ड देणार आहे म्हणून. वो तो चुनावी जुमला था. काकू निवडून येण्याआधीच राजकारणी झाला तुम्ही. मूर्ख समजलास मला? नाही. आता ना आपण लोकसभेची निवडणूक लढवणार हो. आहोत. नगरसेविकेची नाही. ये तुला थोडं नागरिकशास्त्र शिकवतो. लोकसभेत ना आपण खासदार निवडून देतो, विधानसभेत आमदार आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण नगरसेवक निवडून देतो. आधी ना हे शिक. वय काय तुझं? 22. मसले फसवा फसवीचे धंदे करण्यापेक्षा ना मतदान कर. फसवा फसवीचे धंदे करायला आहेत ना ते राजकारणी, त्यांना करू दे ना. आपलं काम काय आहे? यांच्यातला योग्य उमेदवार निवडून त्यांना मतदान करणं आणि आपली लोकशाही बळकट करणं. त्यासाठी आपण निवडणूक लढवलीच पाहिजे असं काही नाहीये. त्यांच्या कार्यावर आपण नजर ठेवून आपण सुजाण नागरिक म्हणून अंकुश ठेवू शकतो. कळलं? निघ आता. मी काय म्हणतो, काय? अंकुश ठेवायला, नजर ठेवायला दूरभंग्याला 200 रुपये तर द्या. थोडं चांदीच्या गाडीवर बसलेत, वाट बघतात माझी. निघ गौऱ्या. द्या ना 200 रुपये. काकू चालत. गौऱ्या निघ! माय गॉड, माझ्या पूर्वजांचा वाडा. ओ माय गॉड. नमस्कार नमस्कार, मी सावकार गौरव मोरे. माझ्या नावाच्या मागे पुढे काय लागलं? तुला काय त्रास आहे का? मी सावकार, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझं नाव आमिर आहे, आम्ही तुला उधारी देतो. काय बोलतो? असू दे ना यार, राहू दे ना. ओके. नमस्कार, मी सावकार गौरव मोरे. माझ्या पूर्वजांचा वाडा मोरे एम्पायर. आता हा वाडा मोरे एम्पायर. आता हा वाडा विकून मी 2-4 शो प्रोड्यूस करणार. गौरव मोरे प्रोड्युसर. Oh my God. आणि तिथे कॉमेडी करायला 5 जोकर ठेवणार आहे. प्रसाद खांडेकर, प्रसाद खांडेकर, प्रसाद खांडेकर आणि प्रसाद खांडेकर. बस. ए 4 झाले, 5 पाहिजेत ना? मला वाटलं होतं तू मध्ये पिचकशील म्हणून. 5वा जोकर तू आहेस. विदू शक्य चाळे केल्याशिवाय तो जमणार नाही. अभिनयातला संभ्रम, रडतोय की हसतोय तेच कळत नाही. काय झालं की तू माझ्यावरती हसणार? हसू नकोस, कारण मी सावकार आहे. ओके, खूप झालं. एनीबडी इनसाइड? माझ्या वाड्याच्या आतमध्ये कुठे आहे काय? एनीबडी इनसाइड? एनीबडी? माय गॉड, माझ्या पूर्वजांचा वाडा. हो वाडा आहे. येस. एनीबडी इनसाइड? दचकलास का? नाही, मला वाटलं वाडा कंदील घेऊन आला. हा? नाही. कोण तू? I am a Gaurav More from Power Filter Pada. Owner of this empire. Who are you? मी वनिता खरात गेली 40 वर्ष या घराची देखभाल करते. हो. हा, एक माणूस सुद्धा इथे फिरकलेला नाहीये. मग गेली 40 वर्ष तुम्हाला पगार कोण देत आणि कोणी फिरकलं नाही, मग तुम्ही देखभाल कोणाची करताय? गौरव मोरे द ग्रेट कॉमेडियन. चांगली कॉमेडी करताय मालक तुम्ही. थँक्यू. या वाड्याच्या भिंती माझी सोबत करतात. काय? या वाड्याचे दरवाजे माझ्याशी बोलतात. हे बघा, ढेकर देऊ नका. हा? ढेकर देऊ नका. मालक, तुम्ही कॉमेडी चांगली करता. अरे तुम्ही- पण या वाड्याची भंकस केलेली मला आवडत नाही. हा? अरे पण भंकस तुम्ही करताय, मग या भिंती सोबत करताय, दरवाजा बोलतायत. खरं आहे ते. या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये. कळलं काय? ओ, अरे हा माणूस कोण आहे? ओ, तुमच्या हातात टॉर्च आहे तरी पण तुम्ही कंदील घेऊन फिरताय. तू अभिनय करायचा प्रयत्न करतोस, आम्ही तुला काय बोलतो तसंच आहे ते. पण मी काय म्हणतो, टॉर्च मधले सेल संपले तर
मग आम्ही दिवे लावतो. अरे मग आधीच लावायचे ना. परंपरा आहे ती बाबा, तर तसं करून चालत नाही. हु इज दॅट मॅन? कोण आहे तू माणूस? कुठं कोण आहे? अरे आता आहे बघा ना, कंदील घेऊन चाललाय, टॉर्च घेऊन चाललाय. इथून कोणी गेला काय? अरे गेला ना म्हातारा माणूस. पॅडी वॉचमॅनचं भूत होत. काय झालं? काय होतं? पॅडी वॉचमॅनचं भूत. भूत आहे तर वाड्यात काय करतंय? घाबरू नका, अहो, ते प्रामाणिक होतं, काय करणार नाही तुम्हाला. नाही ना? हा, अयो. वॉचमॅन होता तो. वॉचमन होता हा, काय? हा. बरोबर झालं. अयो पण इथं काय करतोय त्याने? गेटवर पाहिजे ना. गेटवर? अहो, हल्लीचे वॉचमॅन गेटवर कमी आणि नेटवर जास्त असतात. पण तुम्हाला सांगते, हा पॅडी कुठे असतं मला माहित नाही. हा, का? कारण तो मला दिसतच नाही. तुम्हाला काय दिसत नाही? कारण त्याचा आत्मा फिरत असतो इथे. अरे बाप, मरतो काय मी? अहो, तो खूप प्रामाणिक होता तो. ते तर काहीच नाही. काय? तुमची आजी पण तुमच्या येण्याची कधीपासून वाट बघते. हो, माझ्या आजीला जाऊन 40 वर्ष झाली आहेत. 40 वर्ष? हा. पण ते आता इथे आलेत. कुठं आहे? या काय? कुठं? माझी आजी कुठं आहे? मोरे आजी, तुम्ही कशाला आलात? अरे आजी मला कुठं आहे? तयारी तरी करू द्यायची. आजी आजी कुठं ऐका. गौऱ्या गधड्या केवढा मोठा झाला. इकडे ये गौऱ्या. काय समजले? काय बोललात? गौऱ्या केवढा मोठा झाला. इकडे ये. नको ना. आजीला मिठी मार. मला खऱ्या आजीला मिठी मारायला आवडायची, पण आता असं वाटतंय अजिंठा आणि वेरुळलेली माझ्या अंगावरती येते. हा. ये आजीला आजी. मिठी मार. आजीला मिठी मार. कसा दिसतोय तू? अगदी बापावर गेला. केस, कान, नाक, डोळे, चेहरा फक्त नोकरावर गेलाय. वेडा खंडू रे खंडू. खरकट उचलता उचलता कधी जेवून गेला कळलाच नाही. अरे म्हातारे, काय बोलतेस तू? असं काय बोलतेस? आजीला उलट बोलतोस. आजीला उलट बोलतोस. तर यांना म्हंटल होतं, वाडा घराण्याच्या नावावर नका करू. ज्याला शोभल असं त्याच्या नावावर करा. नका मारू. घराणेशाहीमध्ये किती मोठे मोठे वाडे जमीन दोस्त झालाय त्यांचा. हा, सांगितलं होतं करू नका, तरी ऐकत नाही. हा. नाही, 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 आजी, मला कळलं तुम्हीच माझी आजी आहात. हा, माझी आजी आहात. अहो, तुम्ही खाली कशा पायी बसलाय? वरती बसा. का झालं? तुमचाच वाडा आहे. नाही, नाही. वरती बसा. आम्ही खाली बसायचं आता असतं. आजी नाही ना, तुम्ही खाली नका बसू, तुम्ही पण वर बसा. मी वरती बसू. बसा वर. खरं मालक वरती. बसा बसा. आजी आलेली आता. डाटा डाटा. हा, काय बोलतोय? का मला काय ऐकू येत नाही मला. नाही नाही, डाटा डाटा असं बोलतोय हा. डाटा? मग त्याला 1 GB चा डाटा घ्यायला पैसे देऊन टाका. डाटा. या भूताला डाटा लागतो? हा, वॉचमॅन आहे ना तू. हा. हल्ली सोशल मीडियावर वॉचमॅनच जास्त व्हायरल होत आहेत. पटकन देऊन टाका, नाही तर तू कवटी फोडेल तुमची पटकन. नको नको नको, देतो देतो. मामा, किती रुपये द्यायचे? 150 ला 1 GB चा मरोचा डाटा मिळतो बघा. मरो काय आता? त्या भूतांमध्ये मरोच कंपनी आहे नाही. घे बाबा, हे घे. हा. टाटा. काय? टाटा. मला टाटा काय कळत नाहीये. हा, काय? त्याच्याकडे चालले ना ते. ऐका, मी इथे हा. माझी व्यवस्था व्हावी म्हणून आलोय. माझी अवस्था होते हो. मी ह्या वाड्याचा राजकुमार आहे. मी राजकुमार. कोण आहे म्हटलं? राजकुमार आहे मी. पण तिथे तर तुम्हाला सगळे चोर म्हणून ओळखतात. कुठे? ते सोनी मराठी राजकन्या सिरियल काय ते. अरे ती राजकन्या, मी राजकुमार. काहीतरी फरक आहे ना. राजकुमार? हा. आम्ही मंजलिका. मी या वाड्याची नर्तिका. या वाड्यातल्या राजकुमाराने मला फसवलं होता. मला फ्लावर म्हणून ब्रोकली आणून दिली आणि बोलला कोबीचा झुणका कर. अरे काय हा संबंध बडबडताय? काय तेच. 7 दिवस झुणका कसा करायचा, झुणका कसा करायचा या विचारात माझी भाकरी करपली. मी आता बदला घेणार. अरे पण तो राजकुमार मी नाहीये. मला बोकली हा शब्दच बोलता येत तर मी आणून काय देणार? मी बदला घेणार. जीव वाचवायचा असेल तर निघून जा. मी जातो. निघून जा.
नाही तर तुम्ही खाली का बसलात बरं? कोणी हलवत आहे का इथं? कोणी हलवत काही का? मी चालो मी तुम्ही खाली कशाला बसायला वरती बसा सारखं सारखं खाली तुमचं डाटा भरला, डाटा भरला. हे तुला दिवसाला 1 GB डाटा कशाला लागतो रे? हल्ली मी HD मध्ये बघतो. लागतो बाबा तेवढा डाटा. आता त्याला डाटा डाटा नको टाटा टाटा कर निघाले ते आम्ही जातो तुम्ही दोघं थांबायचं. टाटा कर 1 मिनिट तुम्ही काय सांगितलं होतं मला? हे भूत आहे हे तुम्हाला दिसत नाही ऐकू येत ना मग आता कसं काय बोलला नाही त्याच्यासोबत? ते तुम्ही इथं कुठं बोलला तर मला वाटलं इथंच कुठं तरी नाही, असेल. अच्छा, हा, नाही, हा. इथंच कुठं सावकार आले काय? सावकार आले अरे आता सावकार कोण? अहो त्यांना अरे तुरे नका करू मग सावकार कोण त्याचं सांगा? सावकार गावचा सावकार हा ते दर सुट्टीला तुमच्या वाड्यात यायचे आणि तुमच्या आजोबांना नाचायला लावायचे हा त्यांना पुरुषांना नाचवायचा छंद होता पण मी तर असं ऐकलं की सावकार नर्तिका नाचवायचे. हा. हा कुठला वेगळा छंद आहे? आता असतो काय काय जणांना वेगळा छंद अच्छा. काय काय जणांना टाकल्यावरती केस उगून घ्यायचे छंद असतात काय काय जणांना किती टोचून बोललं तरी ह्या करून हसायचे छंद असतात काय काय जणांना एवढे मोठे केस वाढून असं टाणाना करायचे छंद असतात तसा त्या सावकाराला वेगळा छंद होता लय वाईट होता सावकार तुमच्या आजोबांना येऊन लय मारायचा बघा लय येड्या टाकुराचा होता एकदा आजोबा नाचता नाचता त्यांची लय चुकली आणि आजोबांना त्यांनी लय मारला त्यातच ते गतप्राण झाले काय नाव काय होतं त्या मस्तवाल सावकाराचं? खांडेकर एवढं तर ही मालवणी गाडी तेव्हापासून आमच्या उरावर धावते तर सावकार आले सावकार आले सावकार आले सावकार 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 वॉचमन सावकार काय रे सावकार. इथं काय करतोय रामराज कर मी तिकडे ड्युटी करते सावकार. हा, हा, हा. पोट घे हा सावकार एक सेल्फी काढूया सावकार. अरे मी सावकार सावकार आता हे आलंय ना हा हा आता हे नाचेल याचा व्हिडिओ पण काढून घे हा सावकार हा. हे मला नाचता येत नाही हो सावकार. सावकार ऐका ना नाचून दाखव मला खरंच नाचता येत नाही. आजोबा आणि कंबर हलवा अरे मला खरंच येत नाही सावकार मला नाचता येत नाही हो आयुष्य. वॉचमॅन हा असं ऐकणार नाही चाबूक आणा 1 मिनिट लवकर आणा हो, राहते ना, ऐका ना हो नका ना हो ऐका ना हो काका ऐका ना लवकर आणा वॉचमॅन काका चाबूक नको ना मला आ- आयुष्य आणले द्या इकडं नको आजोबा आणि कंबर हलवायची हा ना नाचतो 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 ए बाबा लवकर. ते आपलं वाजव ना मी नाचतो नाचतो हा. नाचवा वाजव लवकर. सांगितलं ना वर्ल्ड फेमस डान्स आताच केलाय हा. या फालतू गोष्टीला नाच म्हणताय होय हा हा. कसले नाचायचे तुझ्या खानदानातले पुरुष या गोष्टीला नाच म्हणताय होय मला एवढंच येतं. अरे खानदानाची इज्जत घालवली ना अरे कसे नाचायचे शालू झोका दे ग मैना शालू झोका दे असे नाचायचे खानदानातले पुरुष अरे ते मोरे वेगळे मी मोरे वेगळा आणि शालू नव्हतं हे भालू होतं भालू सॉरी सॉरी वॉचमॅन असं ऐकायचं नाही वॉचमॅन वॉचमॅन हाऊ आर यू डार्लिंग सावकार आय लव्ह यू डार्लिंग नाही सावकार ही सटवी कोण नाही सावकार ही भवानी कोण नाही सावकार ती भवानी नाही ती मला भावावानी समजते आमचं भवानी समजते ही सावकार 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 गेला खड्ड्यात आधी सांगा ही भवानी कोण सावकार 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 गेला खड्ड्यात भवानी कोण ऐका, सावकार असं करू नका सावकार गेला भावावानी अरे वाडाचा- आता तिला इथं घरात वा. आणा आणि मी चालले वाडा जाई- भावावानी नांदा नाही दोघं नाही ऐका सावकार सावकार तुम्ही आजी मोंजोलिका सावकार म्हणजे तुम्ही दोघं नाटक करत होतात काय माझ्याच वाड्यात मला पळवताय माझं चुकलं चुकलं नाही आता गेलात आज मराठीत पंचांच्या डाव्या बाजूने गौरव मोरे हातामध्ये बॉल लास्ट क्लोजर टेकिंग अ बॉल आणि चुकलं माफ करा ना मला चुकलं